संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. सुप्रीम कोर्टाने देशातल्या सर्व शिक्षकांना टीईटी पास होण्यासाठी 31 मार्च 2028 ची गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे 31 मार्च जी लास्ट डेट आहे ती 31 मार्च 2028 आहे. अनेक शिक्षक संघटनांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केली, परंतु त्यामध्ये फक्त 1 वर्ष एक्सटेंड त्या ठिकाणी ती त्या निर्णयामध्ये बदल झाला. आता सर्व शिक्षकांना टीईटी पास करणं अनिवार्य आहे, ती करावीच लागणार आहे. आणि आता अशामध्ये विविध संघटना ह्या जे इन सर्व्हिसमध्ये शिक्षक आहेत त्या शिक्षकांना वेगळी टीईटीची मागणी करताना आपल्याला दिसत आहे. आता पदोन्नतीसाठी जर आपण बघितलं, अनेक जिल्ह्यांच्या पदोन्नतीच्या आपण याद्या जर बघितल्या तर त्या याद्यामध्ये सेवा ज्येष्ठता डावलून त्या ठिकाणी टीईटी पास असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळाल्याची आपण ते याद्या बघितल्या असतील. त्यामुळे टीईटी आता ही किती इम्पॉर्टंट आहे किंवा पदोन्नतीसाठी टीईटी ही आवश्यकच आहे हे मात्र नक्की आहे. त्यामुळं टीईटी पास करणं सर्व शिक्षकांसाठी आता अनिवार्य झालेलं आहे. अशामध्येच एका राज्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याही राज्याने एक परीक्षा परिषदेने एक निर्णय घेतला की टीईटी ही वर्षातून आता 2 वेळेस त्या ठिकाणी घेणार आहे. परंतु यामध्ये वर्षातून 2 वेळेस घेणारच आहे, परंतु एका राज्याने एक निर्णय असा घेतला आहे की टीईटी ही 2 वेळेस आहेच आहे, परंतु इन सर्व्हिस असणाऱ्या शिक्षकांसाठी वर्षातून 2 वेळेस परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळं दरवर्षी 4 संध्या ह्या त्या शिक्षकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळं इन सर्व्हिससाठी वेगळी टीईटी आणि जे रेग्युलर टीईटी घेतात ती वेगळी टीईटी असा निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय कोणी घेतला आहे तर गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणा स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटने हा निर्णय घेतलेला आहे की जे लोक इन सर्व्हिसमध्ये आहेत त्या इन सर्व्हिसच्या शिक्षकांना आता वेगळी टीईटी त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामध्ये रेफरन्स जे आहेत ते तिथल्या जे काही MLC आहेत, शिक्षक आमदार, वेगवेगळ्या संघटना जे आहेत त्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न केले होते आणि या प्रयत्नाला कुठेतरी यश मिळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. तेव्हा यामध्ये सरळ दिलेलं आहे की गव्हर्नमेंट हॅज बी अकॉर्ड परमिशन टू कंडक्टिंग 2 स्पेशल तेलंगणा स्टेट टीचर eligibility test only for in service teachers in addition to be scheduled regular to TET as per year. म्हणजे 2 ज्या शिक्षक पात्रता परीक्षा आहेत त्या रेग्युलर घेतल्या जातात, परंतु या व्यतिरिक्त ॲडिशनल इन सर्व्हिस असणाऱ्या शिक्षकांसाठी आता वेगळी टीईटी घेण्याचं तेलंगणा राज्यानं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. यामध्ये बघा मराठीमध्ये पण अनुवाद केलेला आहे. यामध्ये दिलं की दरवर्षी नियोजित 2 नियमित शिक्षक पात्रता चाचणी व्यतिरिक्त केवळ सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी 2 विशेष तेलंगणा राज्य शिक्षक पात्रता चाचणी घेण्याची परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. सरकारचे सचिव आहेत डॉक्टर योगिता राम, जे सचिवांनी हे पत्र काढलेलं आहे आणि शालेय शिक्षण संचालक तेलंगणा हैदराबाद त्यांना ते प्रतिलिपीमध्ये आहे. म्हणजे राज्य सरकारने तिथल्या हा निर्णय घेतलेला आहे की टीईटी इन सर्व्हिस असणाऱ्या शिक्षकांसाठी आता 2 टीईटी त्या ठिकाणी घेणार आहेत. त्यामुळं अशा 4 संध्या एका वर्षामध्ये 4 संध्या प्राप्त होतात आणि CTETच्या सुद्धा 2 संधी प्राप्त होतात. म्हणजे वर्षभरामध्ये 6 संधी त्या ठिकाणी शिक्षकाला प्राप्त होतात. जर विचार केला 3 वर्षामध्ये तर जवळपास 18 संधी त्या ठिकाणी आता तिथल्या शिक्षकांना उपलब्ध आहेत. इथे सुद्धा जवळपास 4 संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2 टीईटी ही दर 6 महिन्याने घेतली जाते आणि केंद्राची दर 6 महिने होते. म्हणजे सध्या तरी 4 आहेत, परंतु जर असा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला तर पुन्हा नव्यानं संधी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना मिळू शकते. काही संघटनांनी मागणी सुद्धा केलेली आहे, शिक्षकांना टीईटीमध्ये 15% गुणांची सवलत द्या असं आमदार संजय टिळेकर यांची मागणी आहे. आपण पाहिलं असेल की काय मागणी केलेली आहे त्यांनी, बाकी तुम्ही वाचत नाही पण मागणी सांगतो. शिक्षक परिषदेने मांडलेल्या मागणीनुसार अनुसूचित जाती जमाती, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय दिव्यांग उमेदवारांना सध्या 5% गुणांची सवलत आहे आणि माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबियांना जवळपास 15% सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे. दुसरी मागणी अशी आहे की त्याच धर्तीवर 15 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कार्यरत शिक्षकांनाही 15% गुणांची सवलत देऊन CTET
CTET CTET उत्तीर्णतेसाठी किमान 45% गुणाची अट ठेवावी अशी मागणी त्या ठिकाणी केली आहे. आता CTET साठी तर ठेवू शकत नाही, पण TET साठी त्या ठिकाणी ही जी काही मागणी केलेली आहे ही मागणी त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. आता ही एक मागणी वेगळी आहे, 15% गुणाची सवलत. आणि दुसरी एक मागणी शिक्षक संघटनाने आता म्हणजे करत आहे. दुसरी एक मागणी आहे की सेवारत शिक्षकांसाठी विशेष TET परीक्षा घ्यावी, जी तेलंगणाने घेतलेली आहे. ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की त्यांनी काय सांगितलं की या पार्श्वभूमीवर 3 प्रमुख मागणी आहेत. त्यात शिक्षकांसाठी नियमित TET परीक्षा व्यतिरिक्त तेलंगणा राज्याच्या धर्तीवरती, बघा मी आताच तुम्हाला जे सांगितलं ते तेलंगणाच्या राज्याच्या धर्तीवरती यावर्षी 2 विशेष TET परीक्षा आयोजित कराव्या. शिक्षकांच्या अनुभवाचा विचार करून पात्रतेच्या गुणामध्ये किमान 10 ते 20% विशेष सवलत द्यावी आणि सेवारत शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनाशी संबंधित प्रश्न समावेश करून परीक्षेची कठीणता कमी करत TETची पुनर्रचना करावी अशा मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मी तुम्हाला आता सांगितलं की मागण्या 2 आहेत. यामध्ये मागण्या कुठल्या 2 आहेत? पहिली जर आपण मागणी बघितली, पहिली मागणी आहे की सवलत मिळावी, म्हणजे गुणामध्ये सवलत त्या ठिकाणी द्यावी. आमदारांनी काय मागणी केली की 15% सवलत द्यावी. आणि दुसरी मागणी आहे की इन सर्व्हिस जे आहे, इन सर्व्हिससाठी त्या ठिकाणी वेगळी TETचं त्या ठिकाणी हे करावं, म्हणजे वेगळी TET घेण्यात यावी. ह्या मागण्या सध्या केलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार आता ह्या 2 मागण्याकडे नेमकं कुठल्या यानं बघतंय ते आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. काही जरी झालं तरी ते जे तेलंगणाचा आपण विषय बघितलेला आहे की त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा असं होऊ शकतं. 2 विशेष TET त्या ठिकाणी अरेंज केल्या जाऊ शकतात. यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न होताना आपल्याला दिसले पाहिजे. अनेक आमदारांनी, विविध संघटनेने याचा जर पाठपुरावा केला तर TET मध्ये ही विशेष सवलत त्या ठिकाणी मिळू शकते. आता या निर्णयामध्ये तुम्हाला काय वाटतं की असा निर्णय व्हायला हवा की नको, किंवा अजून काही तुमचं मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि असाच महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.